पहलगाम मध्ये जे भारतीय लोकांचा जो मृत्यू झाला त्याबद्दल आम्ही सहानुभूती व्यक्त करतो। संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जग आज सहानुभूती व्यक्त करत आहे आणि ज्या पद्धतीने पाकिस्तान पुन्हा डोका उचलता काम करतोय, भारतले सैन्य प्रत्युत्तर त्याला देतील, परंतु आज देशभरामध्ये हिंदू नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। गेल्या 14 वर्षांमध्ये नरेंद्र मोदीने ज्या गतीने विकासाचा काम केला या देशामध्ये आणि ते विकासाचा काम पाकिस्तानला खुपतोय, कुठेतरी आतंकवाद्यांना खुपतोय। जे शांती काश्मीरमध्ये आता शांतता प्राप्त झाली आहे, ते शांतता प्राप्त करण्यासाठी ज्या हिंदू बांधवांनी परिश्रम केलं, जे भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांनी इतके वर्ष परिश्रम केलं आणि त्या परिश्रमाच्या आधारावरती देशामध्ये एक नवीन वातावरण निर्माण झालं आहे, जे येणाऱ्या काळामध्ये जगाला कॉम्पिट आपण करू शकतो अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून त्यापासून सर्व लक्ष वेगळ्या पद्धतीने वेगळीकडे वळवण्यासाठी हे कृत्य आतंकवादी लोकांनी केलेलं आहे। त्याचा पूर्णपणे आपण निषेध करूया आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानच्या लोकांना प्रत्युत्तर कशा पद्धतीने द्यायचा त्याचा मार्गदर्शन नक्कीच केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते खूप शांत पद्धतीने वागतायत आणि म्हणून त्यांना रस्त्यावरती उतरण्याची संधी कोणी देऊ नये अशा प्रकारची भावना आज हे तमाम कार्यकर्ते इथे व्यक्त करतायत। मोठ्या नेत्यांना काही टार्गेट केला होता काय आतंकवादी लोकांनी? या मिशन फेल झाल्यानंतर हे स्थानिक लोकांना म्हणजे पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं नाही, त्या मोठ्या लोकांना टार्गेट केलंय का काय ते मोठे लोक सांगतील, त्याबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही। परंतु हे पाकिस्तानचं कृत्य आहे, काश्मीरी आतंकवाद्यांचं कृत्य आहे। त्या कृत्याला आम्ही हाणून पाडू। आज देशभरामध्ये जे ताकद हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरून दाखवलेलं आहे, नक्कीच त्यांचा डोका ठिकाणावर येईल आणि त्यांचा डोका जर ठिकाणावर नाही आला तर ते आम्ही करण्याचं काम करू येणाऱ्या काळात।